नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित कोळेकर आजच्या बातम्या देत आहे. बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मी पोलीस विभागाकडून माहिती घेतली आहे. हा वैयक्तिक वाद असून त्याला भाषिक रंग देऊ नये असे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले. सोमवारी बेळगाव काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की या घटनेला मराठी कन्नड संघटनांचा मुद्दा बनवू नये. शेवटी यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होईल आणि याचा नाहक त्रास नागरिकांना होणार आहे. त्यामुळे पोलीस योग्य तपास करत आहेत, त्यांना तपास करू द्या. कर्नाटक महाराष्ट्र या दोन राज्यातील बस सेवा बंद राहिल्यास मोठे नुकसान होईल, सरकारलाही तोटा होईल आणि जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागेल असे ते बोलताना स्पष्ट केले. कर्नाटकातील चित्रदुर्गात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसवर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालकास मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद आता सोलापुरात उमटले आहेत. कर्नाटकाची बस सोलापुरात अडवून ड्रायव्हरच्या तोंडाला भगवा रंग फासला गेला. सोलापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. आज सोलापुरातील 7 रस्ता परिसरात कर्नाटकाला जाणाऱ्या बसला अडवून बसला काळे फासण्यात आले. तसेच बसच्या काचेवर जय महाराष्ट्र लिहून निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगाव येथील या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बस चालकाचा हार आणि भगवा रंग लावून बेळगाव प्रकरणाचा रोष व्यक्त करण्यात आला. काकती ग्रामपंचायत मार्फत जाचक आणि वाढीव मालमत्ता कराविरोधात काकती नागरिकांच्या माध्यमातून आज सोमवारी महाधरणे आंदोलन पुकारत ग्रामपंचायत मार्फत लादला जाणारा वाढीव मालमत्ता कर कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या सुरू असलेल्या पंच योजना रद्द करा, आमच्यावर लादण्यात आलेला कर लागू करू नका अशी मागणी यावेळी करण्यात आली. वाढीव मालमत्ता कर घेण्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. या मोर्चात काकती ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कर रद्द करा, आमचा न्याय आम्हाला द्या अशा प्रकारचे फलक यावेळी झळकवण्यात येत होते. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष व ग्राम विकास अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देखील सादर करण्यात आले. बस कंडक्टरची प्रकृती स्थिर असून 2 दिवसात त्याला डिस्चार्ज दिला जाईल असे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले. सोमवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले, आमचे एमडी दररोज येऊन प्रकृतीची विचारपूस करत आहेत. हल्ल्यानंतर केस दाखल केल्याने काही जण घाबरले आहेत. कोणतीही केस दाखल केली तरी चौकशी होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. घटना घडली त्या दिवशी त्या बसमध्ये 90 प्रवासी होते. कर्नाटकामध्ये एकूण बसच्या 1.72 लाख फेऱ्या होतात. गेल्या 65 वर्षात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. हेतुपुरस्पर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. मी या प्रकरणावर गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज बेळगाव येथे खानापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची भेट घेऊन डीसीसी बँकेच्या अन्यायाचा त्यांच्यासमोर पाडाच वाचला. डीसीसी बँक 5-5 वर्ष पत मंजूर करत नाही, तसेच शेअर करून घेत नाही. बेळगाव डीसीसी बँक शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे का, अशा अनेक गोष्टी आज पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. पालकमंत्र्यांनी योग्य ती शेतकरी हिताची भूमिका घेण्याची सूचना आपण बँकेशी करतो व डीसीना या संदर्भात ताबडतोब बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रसंगी डीसी ताबडतोब बैठक घेण्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांसमोरच सांगितले. प्रयागराज येथे कुंभमेळ्यानिमित्त मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून पलीकडच्या रस्त्यावर गेलेल्या भरधाव कारला बसची धडक बसल्याने घडलेल्या भीषण अपघातात बेळगाव जिल्ह्यातील 6 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी पहाटे 4च्या सुमारास घडली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचे टप संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशामध्ये भालचंद्र नारायण गौडर वय वर्ष 50 राहणार लक्ष्मी बडवणे गोकाक, सुनील बाळकृष्ण शेडबाळ वय 45 राहणार हत्तरकी आनंदपूर गोकाक, बसवराज कुर्ती वय 63 राहणार गोंबगुडी गोकाक, बसवराज शिवाप्पा दोडमणी वय 49 राहणार गुरुवारपेठ गोकाक, एरण्णा शंकरप्पा शेबिनकट्टी वय 27 राहणार कमदगी गुळेदगुड आणि विरूपाक्ष चन्नप्पा गुमती वय 61 गुरुवारपेठ गोकाक अशी त्यांची नावे आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमी यशोगाथा सांगणारा छावा चित्रपट आता सर्वत्र गाजतोय. दिवसेंदिवस या चित्रपटाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे, जो तो या चित्रपटाची चर्चा करताना दिसून येत आहे. छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास आजच्या तरुण पिढीला समजावा या उदात्त हेतूने बेळगाव शहरातील गजाननराव भातखंडे इंग्लिश मीडियम शाळेतर्फे आज सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी शहरातील स्वरूप नर्तकी चित्रपटगृहात शाळेतील तब्बल 500 विद्यार्थ्यांना छावा हा चित्रपट दाखवण्यात
दाखविण्यात आला। चित्रपटगृहात विद्यार्थ्यांकडून छत्रपतींची गारद देण्यात आली। क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा पाहून हे विद्यार्थी भारावून गेले होते। चित्रपट संपताच चित्रपटगृहाबाहेर या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते। मुलांच्या कोवळ्या मनामध्ये संभाजी महाराजांप्रती असलेला आदरभाव या प्रसंगी अधोरेखित झाला होता। याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा एसी, शाळेचे चेअरमन मिलिंद भातखंडे यांनी पुढाकार घेतला होता। दरम्यान शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते। चंदगड येथील अथर्व दौलत साखर कारखान्याचे चालू हंगामात आजपर्यंत 4,05,000 मेट्रिक टन ऊसाचे गतीने उत्पादन झाले असून त्यापैकी 16 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत 73,318.327 मेट्रिक टन ऊसाचे कारखान्याने गतीने उत्पादन केले आहे। या उत्पादनातून ऊसाचे बिल 22,77,87,166 रुपये कारखान्याने संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली आहे। या वर्षीचा गळीत हंगाम समाप्तीच्या अंतिम टप्प्यात असून कारखाना व्यवस्थापनाने नियोजन व क्षेत्र विभागामध्ये तोडगा व ओळणी याद्वारे कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप झाले आहेत। तसेच दरवर्षीप्रमाणे अथर्व दौलत साखर कारखान्याचे शेतकऱ्यांना बँक खात्यात 3,100 रुपये प्रति टन ऊसाचे गाळपाचे पैसे जमा करण्यात आले आहेत। विजयनगर हालगा येथे गवतगंजींना आग लागून सुमारे 80,000 रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी घडली। आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गवतगंजी ही स्थानिक शेतकरी नागाप्पा पायका यांच्या मालकीच्या आहेत। गवतगंजींना आग लागल्याचे निदर्शनास येताच आसपासच्या शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्यासोबत न जळलेले गवत बाजूला सुरक्षित अंतरावर ठेवण्यास सुरुवात केल्याने नुकसानीचा आकडा कमी होण्यास मदत मिळाली। देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत। जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतामुळे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाला। सलग 5व्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार लाल रंगात बंद झाला। बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स आज 400 अंकाच्या घसरणीसह 74,893 वर उघडला। व्यवहारादरम्यान तो 74,387.44 अंकावर घसरला होता। शेवटी सेन्सेक्स 856.65 अंकांनी किंवा 1.14% घसरून 74,454.41 वर बंद झाला। त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 देखील मोठ्या घसरणीसह 22,609 वर उघडला। शेवटी तो 242.55 अंकाच्या किंवा 1.6% घसरणीसह 22,553.35 वर बंद झाला। बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री गावात कंडक्टर मारहाण प्रकरणावर बोलल्यामुळे पोलिसांनी माझ्यावर केस दाखल केली, असे समितीचे नेते शुभम शेळके यांनी सांगितले। सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की बेंगळूरमध्ये बसून भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या कन्नड नेत्यावर कोणतीही कारवाई न करणारे पोलीस विनाकारण माझ्यावर दडपशाही करत आहेत। पोलिसांची ही कृती योग्य नाही। कोणाच्या तरी दबावाखाली येऊन माझ्यावर केस दाखल करत आहेत, ती तातडीने मागे घेतली जावी, सत्य बाहेर यायला हवे, असे शुभम शेळके यांनी यावेळी स्पष्ट केले। कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि नवीन तंत्रज्ञान वापराबाबत भारताचा जगात कोणी हात धरू शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात बोलताना केले। AIच्या वापराबाबत भारत जगात अग्रेसर आहे, असे मोदी म्हणाले। अलीकडेच पॅरिसमध्ये झालेल्या AI ॲक्शन परिषदेत मोदी सहभागी झाले होते। फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांनी या परिषदेचे सह अध्यक्षपद भूषवले होते। फ्रान्समध्ये झालेल्या या परिषदेचा संदर्भ मोदी देत म्हणाले की फ्रान्समध्ये जगाने भारताची प्रगती पाहिली आणि त्याचे कौतुक केले। आज भारतातले लोक वेगवेगळ्या प्रकारे AIचा वापर करत आहेत। नव्या शतकात AI मानवतेसाठी कोडिंग करत आहे। AIच्या माध्यमातून कृषी, आरोग्य आणि इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला जाऊ शकतो, असेही मोदी यांनी नमूद केले। सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समिती यांच्या वतीने निपाणीत एक दिवसाचे लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे। येथील नरवीन तानाजी चौकात होणाऱ्या या उपोषणात मराठी भाषिकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले। निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र युवा समिती निपाणी विभाग यांच्या वतीने मतिवडे गावामध्ये अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी सरचिटणीस हिंदूराव मोरे म्हणाले, महाराष्ट्र सरकारचे लक्ष
छेदण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 रोजी निपाणीमध्ये लाक्षणिक उपोषण होणार आहे। यामध्ये निपाणी तालुक्यातील जास्तीत जास्त मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे आणि निपाणी तालुक्यातील मराठी भाषिकांचे अस्तित्व दाखवून द्यावे असे त्यांनी सांगितले। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।